नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। तारापूर एमआयडीसीत ओलियम वायू गळती झाल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीत बगेरिया केमिकल्स कंपनीत दुपारी ओलियम वायूची गळती झाल्याने परिसरातील कामगार व नागरिकांना त्रास जाणवू लागला। वाऱ्याच्या दिशेमुळे सल्फर डायऑक्साईडचा परिणाम सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर परिसरात पसरल्याची माहिती समोर आली। डोळ्यांची जळजळ, घशात खवखव व श्वासनाचा त्रास अशी लक्षणे दिसू लागल्याने प्रशासन सतर्क झाले। जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या सूचनेनुसार आपत्कालीन यंत्रणा, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस व एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कॅमलिन नाका ते टाकी नाका परिसरातील काही मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले असून कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। टाकी नाका येथील तारापूर विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनाही घरी पाठवण्यात आले। पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख घटनास्थळी उपस्थित असून सध्या कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर बाधा झाल्याची नोंद नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। मात्र या वायूमुळे एमआयडीसी सह आजूबाजूच्या परिसरात धूरच धूर सध्या तरी दिसून येत आहे। आज 2:30 वाजे सुमारास बोईसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बगेरिया केमिकल्स येथे ओलियम गॅस गळती, सस्पेक्टेड ओलियम गॅस गळती झालेली आहे। गॅस अजूनही बाहेर येतोय आणि एमआयडीसी, फायर ब्रिगेड तसेच पोलीस विभाग तसेच इतर विभागांच्या मार्फतीने हा गॅस लवकरात लवकर कसा थांबवण्यात येईल याचे प्रयत्न करण्यात येते। पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण हे जे काही गॅस लीक होतोय ह्या दिशेने, त्यापासून वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने आपण प्रवास करावा। तोंडाला रुमाल किंवा मास्क, ओला रुमाल किंवा ओला मास्क लावून आपण वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला आपण तिथून जावं। विरुद्ध दिशेला जात असताना घाई किंवा धावपळ करू नये, त्यातून कुठला अपघात होण्याची शक्यता। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।